श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींच्या विषयीची एक कथा बघणार आहोत. ज्ञान ही दुधारी तलवार आहे आणि ज्ञानाला ना भक्तीची जोड जर नसेल ना तर त्याचे अहंकारात रूप होते. त्याविषयीची आता एक आपण छोटी कथा बघूया. बार्शीचे श्री मल्लिकार्जुन जंगम हे कीर्तनकार होते. त्यांना गीता, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचं ज्ञान होतं. ते कीर्तन सेवेत अक्कलकोटमध्ये आले आणि त्यांनी मालोजी राजेंसमोर कीर्तन केले. कीर्तन झाल्यानंतर जेव्हा ते जंगम मठाकडे माघारी येत होते तेव्हा मार्गामध्ये एके ठिकाणी स्वामींची स्वारी बसलेली दिसली. स्वामींना बघितल्यानंतर त्यांनी तेथील काही लोकांना विचारले की अहो, अक्कलकोटमधील अवतारी पुरुष आहेत ना, ते हेच का? तेव्हा लोकांनी त्यांना होकार दिला. काही लोक त्यांचे दर्शन घेत होते. आपण पण स्वामींचं दर्शन घ्यावे असं त्यांना वाटलं. त्यांचं मन द्विधा मनस्थितीत आलं. आपण स्वामी यांचं दर्शन घ्यावं की न घ्यावं असे विचार त्यांच्या मनात सुरू झाले. इतक्यात सर्वात अंतर्यामी स्वामींनी त्यांच्या मनातले विचार ओळखले आणि ते बोलले, अरे, आमची कशाला पंचायत करतोस? तू पाया पडलास किंवा नाही पडलास तरी आमचे काही बिघडत नाही. स्वामींचे हे साक्षीत्वाचे बोलणे ऐकून त्यांच्या डोक्यातील संशय एकदम फिटला आणि अनन्य प्रेम भावनेने स्वामींना शरण गेले. त्यांच्या मनात स्वामींबद्दलचा भक्तिभाव, प्रेमभाव जागृत झाला आणि त्यांच्यातील ज्ञानाला अनन्य भक्तीची जोड भेटली. त्यांनी स्वामींची बहुत प्रकारे स्तुती केली. जंगम मठात येण्याबाबत विनंती केली. त्यांचा शुद्ध भाव बघून स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि सेवेकरांना सोबत घेऊन त्यांच्या जंगम मठात गेले. जर स्वामींची भक्ती करायची असेल तर अहंकार हा पूर्णतः सोडायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.